मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये लोकसभा भागातून कितीतरी शाळा वरती आलेल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण होऊन झालं आहे. आता CBSEचा कोर्स होऊन झाला आहे. नवोदयमध्ये विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळांमधून जातात. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये BTS सारख्या एक्झाम ज्या स्पर्धा परीक्षेची तयारीच्या परीक्षा सुरू केलेल्या आहे शिक्षकांनी. कशासाठी की जिल्हा परिषदच्या मुलांमध्ये जे काही नेतृत्व गुण असेल किंवा त्यांच्यामध्ये जे काही क्षमता असेल सुप्त त्या पुढे आल्या पाहिजे. तर हे चांगलं काम करणाऱ्यांच्या समोर आपण आहोत, कारण आपण लढण्यासाठी आहोत. आणि महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना हे उत्तम विचार देणारी संघटना आहे. विचार जर चांगला जर असेल तर आचार चांगला होतो. आचार चांगला असेल तर आपल्याला यशही तेवढंच चांगलं मिळत असते. तर तुमच्या समस्या मी नक्कीच राज्यापर्यंत पुन्हा उन्हाळ्यामध्ये आमचा दौरा आहे मंत्रालयात, तिथपर्यंत सर तुमची पण समस्या मी घेऊन जाईल. पण मुळात मला असं वाटतं की ही संवर्ग काढून शासनाने आपल्यामध्ये भेदभाव केला आहे. म्हणजे खरं भांडण आपल्यात लावून दिलं आहे शासनाने. मला एक सांगावं, म्हणजे तुम्ही तरी पती पत्नी एका क्षेत्रात काम करत असेल, पण जर तुम्हाला असं वाटतं की तुमची पत्नी तुमच्यासोबत राहिली पाहिजे, मग समर्थ चारवाल्यांनी काय केलं? त्याची पत्नी जर गृहिणी असेल किंवा माझा पती जर व्यवसायामध्ये असेल, यासाठी मी चांगलं म्हणजे आधीची पद्धत चांगली होती म्हणते की 10 वर्ष तुम्ही याच्यामध्ये जर चांगल्या भागामध्ये राहत असाल तर अवघडमध्ये 3 वर्ष जाऊन या. आणि कोणीही प्रामाणिकपणे म्हणजे चांगल्या मनाने जायला तयार व्हायचं की नाही, मी आता 15 वर्ष झाले साधारण क्षेत्रामध्ये काम करतो, 3 वर्ष मला जाऊन यायचं, पहाडावर जाऊन यायचं किंवा कुठेतरी लांबच्या भागामध्ये जाऊन यायचं. माणसाची मानसिकता होती आणि शासनाने आता ते सगळंच बदलवून टाकलेलं आहे. पण तरी पण तसंच ते समर्थ एक वाल्यांना वाटतं की आम्ही जवळ राहिलं पाहिजे तर, आणि जे बोगस सांगितलं आहे त्यामुळे बोगसपणा वाढलेला आहे. पण जर खरंच प्रामाणिकपणे जर तपासणी झाली ना तर ते जे 50%च्या खाली प्रमाण येईल सर. 20%. आणि मग उद्या कसं होत आहे, तालुक्याच्या जवळच्या जिल्ह्याचा जो तालुका आहे ना त्याच्या आजूबाजूला सगळे समर्थ एकचे लोक असतात. मग शाळा काय गुणवत्ता आहे की नाही? एका शाळेमध्ये जर 5 आजारी व्यक्ती असेल तर ते 5ही आजारी व्यक्तीच्या सतत तक्रारी होतच राहतील ना. आणि मग अडचणी काय तर तुम्हाला माहिती आहे, आम्हाला नाही. तर म्हणून तुमच्या समस्या मी नक्कीच मांडेल. पण मला पण असं वाटतं की प्रामाणिकपणे जो दिव्यांग आहे ना, जो मुळात आहे त्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे, त्याला त्याचं फळ मिळालं पाहिजे, की त्याला जवळ मिळालं पाहिजे, त्याला एका तासाची सूट मिळाली पाहिजे, जे काही आहे. पण जिकडे तिकडे कर्णमधीलच होऊन गेले आणि लांबून अशी चुटकी वाजवलं की मागे ओरडतात. मुलांना कसं काय शिकवतात काय ही जी परिस्थिती आहे ही कसं असते की नवीन नियम येत राहतात, त्याला फाटा पडत राहतात. पण दुसरी एक गोष्ट की मॅडमकडे मी जबाबदारी देते. जसं आता कविता मॅडम आहे ना, तुम्ही सरांकडनं काही जुने लोक आहेत आपल्या महिला, त्यांचे नावं घ्या आणि त्यांना जाऊन भेटा, टीमनी जा. म्हणजे सगळे मिळून जर जेव्हा तुम्ही जाल, टीमनी जाल, होऊ शकते कशा तरीमुळे रुसवा आला असेल, नाराजीचा सुरू असेल, मनाच्या विरुद्ध काही घटना घडल्या असेल, मन दुखवायला गेली असेल. पण मन दुखवायला गेली, मतभेद म्हणजे मनभेद होऊ नये. मतभेद असले तर चालते, कारण मतभेद हे दूर करतात.